दिनाच्या, कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर आज अचानक योग आला इकडे येण्याचा. पुढे चाललो होतो, परंतु राजू शेठचा, आमच्या दीपक शेठचा आग्रह की मुक्तादेवीच्या दर्शनाला आलं पाहिजे. याच्या ज्या वेळ काळात मिटिंग असल्यामुळे जमलं नाही यायला. सरपंच साहेबांचा फोन आला होता मला, परंतु तेव्हा आज योग आला तर दर्शन घेता घेता आज समजलं की आशिष भाऊचा वाढदिवस आहे आणि ते सर्वजण एकत्र जमलेलं आहे. म्हटलं आशिष भाऊला शुभेच्छा देऊ, कारण आशिष भाऊचं आणि आमचं एक वेगळं नातं आहे की माझे वडील ज्यावेळेस राजगुरुनगर बँकेचे अध्यक्ष होते त्यावेळेस आपली ब्रँच जी ग्रामपंचायत कार्य जुन्या तिथं शिफ्ट झाली ग्रामवय बोलत, त्यावेळेस आशिष भाऊ उपसरपंच होते, माझे वडील अध्यक्ष होते, सरपंच होते. त्यामुळं आज तो योग आला. मी जे आता जे किरण भाऊ म्हटले की सौर ऊर्जेचं युग आहे आणि हे सोलर पॅनल जे आता आपण 30 किलोवॅटचं बसवण्याचा जो आपण प्रारंभ केलेला आहे, खरं तर हे काळाची गरज आहे. कारण की आत्ताच आपण पाहतो की दुष्काळ भयंकर पडत चाललेला आहे. आपल्याला जल ऊर्जेचा स्रोत कमी कमी होत जाणार आहे, त्यामुळे आपल्याला सोलर पॅनलची नितांत आवश्यकता असणार आहे. आणि ह्या निमित्ताने तुम्हाला आता आलं तर एक बँकेच्या माध्यमातून एक स्कीमचं सांगतो की आपल्या बँकेने सोलर पॅनलची एक योजना चालू केलेली की ज्यामध्ये आपण 11% व्याजाने सोलर पॅनलसाठी कर्ज देतो आणि आपल्याकडे PMAGPचं पण कर्ज आहे की ज्यामध्ये आपल्याला सबसिडी मिळते. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त या योजनेचा आपल्या राजगुरुनगर बँकेच्या नारायणगाव शाखेतून फायदा घ्या की कमर्शियल सोलर असेल किंवा रेसिडेन्शियल सोलर असेल तरी आपल्याकडे त्याचा फायनान्स केला जातो कमी व्याजदरामध्ये. 5 वर्षाच्या मुदतीसाठी आपण व्याज दिलं त्याचं कर्ज करतो. तर पुन्हा एकदा मी आम्हाला इथं बोलवलं, त्यानिमित्त आमचे मार्गदर्शक नारायणगावचे सरपंच भाऊभाई पाटे तसेच सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.